कोटी होती, नंतर 250 कोटी होती, परंतु मी तब्बल 1100 कोटी रुपये हे आपल्या या टप्पावाढीसाठी दिले आणि तुम्हाला पहिला टप्पासुद्धा मिळाला. अर्थात हा प्रश्न खूप काळ रेंगाळलेला होता, त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम 2 वर्ष चालतं. सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून वंचित राहू नये. याच्यामध्ये 2 गोष्टी केलेल्या आहेत की जे लोक एलिजिबल झाले नाही, म्हणजे जी लोक त्यांना त्या नॉर्म्समध्ये बसत नाही, म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टरप्रमाणे ती पोस्टच नाही, मग काय झालं असतं की ह्या टीचरची नोकरी गेली. त्याच्यामुळे माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये ह्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की आता टप्प्यावर 20 टप्प्यावर असेल आणि तो अनएलिजिबल राहिला तरी तो 20 टप्प्यावरच राहणार, परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट वेकंट होईल त्याला नॅचरली त्याला पहिला प्रायोरिटी दिली जाणार आणि तो 40 टक्क्यावर दिला जाणार. त्याच्यामुळे कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार नाही. दुसरी बाब अशी आहे की आपण आता देताना मागच्या वेळेला तुम्हाला देताना मी 6 महिने अगोदरपासूनचा टप्पा दिलेला होता. यावेळेलासुद्धा जवळजवळ 6 महिने अगोदरपासूनचा टप्पा देणार. एकच अपेक्षा अशी आहे की आपण सुद्धा मुलांवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, गुणवंत विद्यार्थी बनवले पाहिजेत आणि दर आपली जी मीटिंग होते त्यावेळेला वित्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतो आणि त्याच्यामुळे मी मागच्या ह्याला सांगितलेलं होतं की ही अंतिम मुदत आहे, नसेल तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या हॉलमध्ये खाली मांडी ठेवून बसायला लागतं. आणि मी तुम्हाला नुसतं सांगत नाही, उद्या तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घडताना अख्खा महाराष्ट्र बघेल. कारण असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन दिलं ते माझ्या एकट्याचं आश्वासन नव्हतं. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, कॅबिनेट मला सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जा आणि घोषणा करा. त्याच्यानंतर मी घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे ही संयुक्तिक जबाबदारी आहे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अनेक वर्ष 15-15, 20-20 वर्ष काही पगार न घेता जे शिक्षक पुढे कधीतरी आपल्याला न्याय मिळावे म्हणून जे थांबलेले होते त्यांना न्याय देण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रश्न होते महाराष्ट्राचे. उदाहरणार्थ आदिवासी भाग आहे जो डोंगराळ असतो, त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी भरते. माझ्या प्रस्तावामध्ये असं सुद्धा आहे की 20 ही जी संख्या आहे